आपण रोज मीठ खातो. पोळीत, भाजीत, पापडात, लोणच्यात, बिस्किट्समध्ये आणि अनेकदा नकळत प्रोसेस फूड मधून सुद्धा. आणि असं सतत बोललं जातं की मीठ हे जास्त खाऊ नये. पण मग मीठ हे खरंच एवढं वाईट आहे का? की सोशल मीडियावर त्याबद्दल अनेक गैरसमज पसरवले जात आहेत. कारण एकीकडे काही लोक म्हणतात की मीठ पूर्ण बंद करा, तर काही जण म्हणतात की मीठ नाही तर सैंधव लवण खाल्लं तरी चालेल. पण मग खरं काय आहे? नमस्कार, मी डॉक्टर प्रेरणा बेरी. ऊर्जा वेलनेस या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण जाणून घेऊयात की आधुनिक विज्ञान, जागतिक संशोधन, आयुर्वेद या तिन्हीच्या आधारे मिठाविषयी आज आपण समजून घेऊयात की शरीराला मिठाची गरज खरंच किती असते, जास्त मीठ खाल्लं तर काय होतं, ब्लड प्रेशर व्यतिरिक्त या मिठाचा शरीरावर काय परिणाम होतो, आयुर्वेदामध्ये मिठाबद्दल काय बोललं जातं आणि खरंच मीठ कमी खाल्लं तर आयुष्य वाढतं का, याबद्दल आज आपण माहिती घेऊयात. आपलं आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर योग्य माहिती असणं हे खूप गरजेचं आहे. त्यामुळे मिठाविषयीची योग्य माहिती आज आपण समजून घेऊया. शरीराला मिठाची गरज का असते हे आधी आपण समजून घेऊयात. तर सर्वात आधी एक गैरसमज दूर करूयात की मीठ हा काही शत्रू नाहीये. उलट मिठाशिवाय माणूस जिवंत राहू शकत नाही. कारण सोडियम हा आपल्या शरीरातला अत्यंत महत्वाचा इलेक्ट्रोलाइट आहे आणि तो मदत करतो नर्व्ह सिग्नल्स पोचवण्यासाठी, मसल्सचं आकुंचन आणि पसरण पावण्यासाठी, हृदयाची लय व्यवस्थित ठेवण्यासाठी, शरीरातलं पाण्याचं संतुलन राखण्यासाठी आणि ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवण्यासाठी मीठ हे गरजेचं आहे. म्हणजेच समस्या मीठ नाहीये, तर मिठाचं प्रमाण हे किती हवं हे माहिती असणं गरजेचं आहे. तर आता सगळ्यात महत्वाचं काय आहे, बरेच लोक म्हणतात की मी तर वरून मीठ घेत नाही. पण खरं तर काय होतं आजकाल की खूप साऱ्या प्रोसेस्ड फूड मधून मीठ हे जास्त प्रमाणात आपल्या पोटात जातं. चिप्स, नमकीन, ब्रेड, बिस्किट्स, चीज, बटर, इन्स्टंट नूडल्स, सॉस, त्यानंतर वेगवेगळी लोणची, फास्ट फूड. पण अनेक लोकांना कळत नाही की दिवसभरात जवळजवळ दुप्पट मीठ हे खाल्लं जातं. जास्त मिठाचा परिणाम म्हणजे ब्लड प्रेशर हे वाढणं. जास्त सोडियम शरीरात पाणी हे धरून ठेवतं, यामुळे रक्ताचं प्रमाण वाढतं आणि ब्लड प्रेशर वाढतं. सुरुवातीला कोणतीही लक्षणं नसतात, म्हणून हाय ब्लड प्रेशरला सायलेंट किलर असं म्हटलं जातं. हार्ट डिझीज, जेव्हा ब्लड प्रेशर हे जास्त वाढलेलं असतं तेव्हा हृदयावर खूप अतिरिक्त हा ताण येतो आणि त्यामुळेच हार्ट अटॅक, हार्ट फेल्युअर, स्ट्रोक याचा धोका वाढण्याची शक्यता असते. आज जगभरातील संशोधन जास्त सोडियम इंटेकला कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीजचा रिस्क फॅक्टर हा मानला जातो. किडनीवर सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात परिणाम होऊ शकतात, कारण अतिरिक्त सोडियम बाहेर टाकायचं काम कोण करतं, तर किडनी. जास्त मीठ म्हणजे किडनीला जास्त मेहनत आणि दीर्घकाळामध्ये काही व्यक्तींना हे किडनी डिझीजचा धोका जास्त मीठ खाल्ल्याने होऊ शकतो. आपली बोन हेल्थ सुद्धा मिठावर अवलंबून असू शकते बरं का. जास्त सोडियममुळे लघवीतून कॅल्शियम जास्त प्रमाणात बाहेर जाऊ शकतं आणि दीर्घकाळामध्ये बोन लॉस आणि ऑस्टिओपोरोसिसचा धोका वाढण्याची शक्यता असते. विशेषतः मेनोपॉज नंतरच्या महिलांमध्ये हे घडण्याची शक्यता ही असू शकते. काही प्रकारचे कॅन्सर सुद्धा मीठ जास्त खाल्ल्याने हे होऊ शकतात. फॉर एक्झाम्पल स्टमक कॅन्सर, जे खूप जास्त प्रमाणात प्रोसेस्ड फूड, पॅकेट फूड हे खाल्ल्याने ह्या कॅन्सरचा धोका वाढण्याची सुद्धा शक्यता ही असू शकते. जास्त मिठामुळे वॉटर रिटेन्शन पण होऊ शकतं, म्हणजे चेहरा, पाय हे सुजलेले वाटणे किंवा बोटांमध्ये एक प्रकारचा घट्टपणा वाटणे. यामागेही जास्त प्रमाणात सोडियम हे एक कारण नक्कीच असू शकतं. आयुर्वेदामध्ये मिठाला लवणरस असं म्हटलेलं आहे. लवणरसाचे गुणधर्म सांगताना म्हटलेलं आहे की ते स्निग्ध, उष्ण, सूक्ष्म, पचायला मदत करणारा, वात कमी करणारा असा आहे आणि योग्य प्रमाणात घेतलं तर रुची वाढते, पचन सुधारतं, अन्नाचं विघटन होण्यास मदत होते. पण आयुर्वेदामध्ये अति लवण सेवनाबद्दल पण अत्यंत स्पष्टपणे सांगितलेलं आहे. काय होतं यामुळे, तर पित्त वाढतं, रक्तदुष्टी होऊ शकते, त्वचेवर सुरकुत्या येऊ शकतात, केस अकाली पांढरे व्हायला सुद्धा याने अगदी चांगली मदत होते, केस गळणं, त्वचेची कांती कमी होणं, तहान खूप जास्त प्रमाणात लागते, सूज, त्वचा रोग,
शरीराची अकाली झीज होणे, ह्या सगळ्याचा उल्लेख चरक संहिता आणि अष्टांग हृदयामध्ये केलेला आहे. म्हणजेच आधुनिक विज्ञान आणि आयुर्वेद हे दोघांनीही सांगितलेलं आहे की मीठ हे जास्त प्रमाणात खाणं हे टाळलंच पाहिजे. तर आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की आता रोज मीठ हे किती खाल्लं पाहिजे. तर WHO सांगण्यानुसार एका प्रौढ व्यक्तीसाठी दिवसाला 5 ग्रॅम मीठ हे खाल्लं तर ते योग्य असू शकतं, म्हणजेच 1 टीस्पून. पण आता एक लक्षात घ्या बरं का, 5 ग्रॅम मीठ म्हणजे आपण जे स्वयंपाकात रोज आपण जे काही खातो त्याच्यातलं आणि तुम्ही बाहेरचं जे काही खाताय त्याच्यातलं, म्हणजे एकूण तुम्ही मीठ हे 5 ग्रॅम खाल्लं पाहिजे. पण तुम्ही जेवताय पण बाहेरचे पॅकेट फूड, प्रोसेस फूड पण खाताय, मग तुमचं जवळजवळ दुप्पट मीठ हे तुमच्या पोटामध्ये जातं. कारण पॅकेट फूड आणि प्रोसेस फूडमध्ये मीठ हे जास्त प्रमाणात असतं. म्हणजे एका व्यक्तीसाठी 5 ग्रॅम म्हणजेच 1 टीस्पून मीठ हे एवढंच दर दिवसाला खाल्लं गेलं पाहिजे, लक्षात ठेवा. आता एक नेहमीचा कॉमन प्रश्न, साधं मीठ खायचं की सैंधव मीठ. मग समजा या मिठाने एवढा त्रास होत असेल तर मग आपण सैंधव मीठ हे रोज खाल्लं किंवा जास्त प्रमाणात खाल्लं तर चालू शकतं का. आरोग्यासाठी सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही कोणतं मीठ वापरता यापेक्षा तुम्ही किती मीठ वापरता हे जास्त महत्त्वाचं आहे. आता दोनही मिठामध्ये सोडियम क्लोराईड हा महत्त्वाचा घटक आहे. पण एक महत्त्वाची गोष्ट की भारतामध्ये आयोडाइज सॉल्ट वापरायला शिफारस केली जाते. कारण आहे आयोडीन. थायरॉइडच्या योग्य कार्यासाठी आयोडीन हे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुम्हाला इतर कोणत्या पदार्थांमधून योग्य प्रमाणात आयोडीन मिळत असेल तर नक्कीच तुम्ही सैंधव हे खाऊ शकता. कारण आयुर्वेदानुसार सैंधव लवण हे लवणांमध्ये श्रेष्ठ मानलं आहे. कारण ते तुलनेने सौम्य आहे, पचनाला मदत करणारं आहे, वातनाशक आहे आणि इतर लवणांच्या तुलनेत पित्त जास्त न वाढवणारं आहे. आणि आयुर्वेदिक उपचारांमध्ये पण त्याला विशेष महत्त्व आहे. पण माझा सल्ला असा राहील की मिठाचा प्रकार बदलण्यापेक्षा मिठाचं प्रमाण कमी करणं किंवा योग्य ठेवणं हेच खूप गरजेचं आहे. त्यामुळे मीठ आणि सैंधव असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा 5 ग्रॅम मीठ किंवा सैंधव जर का घेतलं तर दुसरे पदार्थ ज्यातून आपल्याला आयोडीन मिळणारे आहे हे पदार्थ तुम्हाला सैंधव बरोबर तुमच्या आहारामध्ये हे घ्यावे लागतील, हे नक्की लक्षात ठेवा. तुमच्या शरीरामध्ये जास्त मीठ जाऊ नये यासाठी मी तुम्हाला काही टिप्स सांगते. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही वरून मीठ घेऊ नका. तुम्ही जेवायला बसलाय आणि मीठ कमी आहे असं वाटतंय किंवा काहींना सवय असते की प्रत्येक भाजीमध्ये वरणामध्ये वरून मीठ टाकायचं. हे जे आहे हे अतिरिक्त मीठ आहे आणि हे नक्कीच तुम्ही टाळलं पाहिजे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जेव्हा भाजी शिजवताय तेव्हा भाजी शिजत आल्यानंतर तुम्ही त्या भाजीमध्ये मीठ टाका. यामुळे सुद्धा योग्य प्रमाणामध्ये मीठ हे तुम्हाला यातून मिळणार आहे. भात जेव्हा तुम्ही शिजवताय तेव्हा समजा तुम्ही मीठ न टाकता शिजवला तरीही तो चालण्यासारखा आहे आणि अतिरिक्त मीठ हे तुमच्या शरीरामध्ये जाणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रोसेस्ड फूड, पॅक फूड हे तुम्ही समजा टाळलं तर मीठ हे जास्त प्रमाणात तुमच्या शरीरामध्ये नक्कीच जाणार नाही. आता आपण मिठासंदर्भातले काही गैरसमज बघूयात. तर मीठ पूर्णपणे बंद केलं तर शरीर जास्त निरोगी राहतं का. तर याचं उत्तर आहे नाही. सोडियम हा शरीरासाठी आवश्यक इलेक्ट्रोलाइट आहे. तर समस्या मीठ नाही तर जास्त प्रमाणात मीठ खाणं हे आहे. दुसरा गैरसमज म्हणजे फक्त बीपी असणाऱ्यांनीच मीठ कमी खावं का. याचं उत्तर जास्त मीठ हा हृदय, मूत्रपिंड, मेंदू, हाड यांच्यावर परिणाम करतं. त्यामुळे प्रत्येकाने मीठ हे योग्य प्रमाणात खाल्लं पाहिजे. तिसरा गैरसमज, मी वरून मीठ खात नाही म्हणजे मी मीठ कमी खातो का. तर खरं तर सगळ्यात जास्त मीठ हे प्रोसेस्ड फूड, बिस्किट, ब्रेड, नमकीन, चिप्स, सॉस, फास्ट फूड यामधून जात असतं. त्यामुळे वरून मीठ तर खायचं नाहीच आहे आणि ह्या गोष्टी सुद्धा टाळायच्या आहेत. चौथा गैरसमज, सैंधव मीठ हवं तितकं खाल्लं तर चालतं का. अजिबात नाही. सैंधव मीठ मध्ये सुद्धा सोडियम असतं, त्यामुळे ते सुद्धा प्रमाणातच खाल्लं पाहिजे. पाचवा गैरसमज, हिमालयन पिंक सॉल्ट बीपी वाढवत नाही. अजिबात नाही. कुठलंही तुम्ही मीठ घ्या, प्रत्येक मिठामध्ये सोडियम क्लोराईड हे असतंच असतं. त्यामुळे कुठलंही मीठ हे योग्य प्रमाणात खाणंच गरजेचं आहे. सहावा गैरसमज, मी खूप घाम गाळतो त्यामुळे मी कितीही मीठ खाल्लं तर चालेल का. तर अजिबात नाही. घाम जास्त येणाऱ्या व्यक्तींना सुद्धा प्रमाणातच सोडियमची गरज हे असते.
त्यामुळे पुन्हा 5 ग्रॅम हेच सगळ्यांसाठी योग्य प्रमाण आहे. 7वा गैरसमज, फक्त वृद्धांनीच मीठ कमी करावं. पण खरं तर लहानपणापासून जास्त मीठ खाण्याची सवय असेल तर पुढे जाऊन हृदयविकार किंवा इतर किडनी आणि हाडांवर परिणाम हे नक्कीच होऊ शकतात. त्यामुळे सगळ्यांनीच मीठ हे योग्य प्रमाणात आणि लहानपणापासून योग्य प्रमाणात खाणं हे गरजेचं आहे. 8वा गैरसमज, जास्त मीठ म्हणजे फक्त बीपी वाढतं. नाही, त्याशिवाय स्ट्रोक्स, किडनी डिझीज, वॉटर रिटेन्शन, हाडांवर परिणाम किंवा काही पोटांचे विकार सुद्धा याचा धोका हा वाढू शकतो. 9वा गैरसमज, मिठामुळे वजन वाढतं. मिठामुळे चरबी वाढत नाही, पण शरीरातलं पाणी हे जास्त साचलं जातं, म्हणजेच वॉटर रिटेन्शन हे वाढतं आणि त्याचा परिणाम हा आपल्याला वजन वाढलंय असं वाटू शकतं. आणि 10वा गैरसमज की आयोडीन युक्त मीठ हे गरजेचं नाही. भारतामध्ये आयोडीनची कमतरता ही जाणवते आणि त्यासाठीच आयोडीन युक्त मीठ हे सार्वजनिक आरोग्यामध्येच घ्यायला सांगितलेलं आहे. त्यामुळे आयोडीन युक्त मीठ हे नक्की खाल्लं पाहिजे. तर आतापर्यंत आपण घेतलेल्या माहितीतून तुमचे नक्कीच मिठासंदर्भातले गैरसमज हे दूर होतील आणि तुम्ही योग्य प्रमाणात मीठ हे तुमच्या आहारामध्ये घ्यायला लागाल अशी मला नक्कीच आशा आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर तो तुमच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत नक्की पोहोचवा. अशाच संशोधन आधारित आणि आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून आरोग्य समजून घेणाऱ्या आणखी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटूयात. आणि ही माहिती तुम्हाला आवडली असल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा.